फवारणी ही सकाळी आणि सायंकाळीच का केली पाहिजे? आपण जेव्हा काही फवारणी करतो तेव्हा फवारचा टाइम हा खूप महत्वाचा असतो. त्यामागे काही कारणे येतं आणि सकाळी आणि सायंकाळी फवारणी करण्याचे तुम्हाला मी 5 फायदे सांगणार आहेत. पहिला फायदा म्हणजे असा असतो की सकाळी सकाळी कधीही वातावरणामध्ये आर्द्रता जास्त असते. आर्द्रता ही जास्त असल्यामुळे काय होते की आपण जो काही फवारा करतो तो पिकामध्ये लवकर शोषित केला जातो. दुसरा फायदा म्हणजे असा होतो की सकाळी आणि सायंकाळी हवा ही शांत असते. त्यामुळे काय होते की फवारा जो असतो तो असा सारखा एकसारखा आणि एक समान पडतो. तो कोणत्याही एका साईडला जात नाही. तिसरा फायदा म्हणजे असा होतो की सकाळी आणि सायंकाळी हे वातावरणातील तापमान जे आहे ते तापमान नियंत्रित असते, म्हणजे तापमान कमी असते. तेच जर आपण बघायला गेलं तर दुपारी तापमान जास्त असतो. त्यामुळे काय होतो की सकाळी आणि सायंकाळी आपण जर फवारा केला तर काय होईल की आपलं जे आपण औषधी फवारतो ते त्या औषधाचे बाष्प होणार नाही. तेच जर आपण दुपारी फवारलं या टेम्परेचरमुळे काय होईल की औषधाचे बाष्प होईल. चौथा फायदा म्हणजे असा आहे की सकाळी आणि सायंकाळी कीट ह्या जास्त ऍक्टिव्ह असतात. कीट ह्या जास्त ऍक्टिव्ह असल्यामुळे काय होते आपण जो काही फवारा करतो तो त्या किटावर पडला की ताबडतोब आपल्याला रिझल्ट मिळतात. पाचवा फायदा असा असतो की सकाळी सकाळी झाडाचे स्टोमॅटा म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये पर्णछिद्र म्हणतो, ते पर्णछिद्र ओपन असतात. त्यामुळे आपण जे काही फवारा करतो तो डायरेक्ट त्या पर्णछिद्रावर पडतो आणि झाडामध्ये शोषला जातो. आणि आपल्याला जर रिझल्ट समजा 8 दिवस यायचे असतील तर नक्कीच ह्या गोष्टीमुळे आपल्याला 12 दिवसापर्यंत रिझल्ट येतील. त्यामुळे शेतकऱ्यांना सर्व माझी नम्र विनंती आहे की आपण जेव्हा कधी फवारणी करतो तेव्हा सकाळी आणि सायंकाळी ह्या वेळेतच फवारा करायला पाहिजेत. धन्यवाद.